स्टुडंट्स, तुम्ही इंजिनिअरिंगच्या आता नुकत्याच थर्ड सेमिस्टरला आलेला आहात. येस, आणि थर्ड सेमिस्टर मध्ये स्पेसिफिकली सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर ह्या डिपार्टमेंटला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 सब्जेक्ट हा थर्ड सेमिस्टरला आहे. आणि M3 म्हटलं की मुलांना एक वेगळा चॅलेंज येतो, अरे M3 आता अभ्यास सुरुवात तरी करायची कशी, कारण जस्ट आता कॉलेज सुरू झालं, 8-15 दिवस झाले आणि आता तुम्ही ऍक्च्युअली कॉलेजमध्ये पण काही लेक्चर केले असतील. सो तुम्हाला आता अभ्यासाला लागायचं M3च्या. सो अभ्यास कसा करायचा, सुरुवात कशी करायची, सो याच सगळं आयडियाज मी ज्या ज्या आयडिया आहे, भारी भारी कल्पना तुम्हाला या व्हिडिओत आता क्लिअर करणार आहे. मुलांना हे व्हिडिओ जे मी सांगणार आहे हे सगळे रिअल टाइम मी जेवढे एक्सपिरियन्स आजपर्यंत घेतले हे सगळे तुम्हाला शेअर करणार आहे. परपराल इन्स्टिट्यूट मध्ये क्रॅश कोर्सेस आणि रेग्युलर, त्याच्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन व्हिडिओ लेक्चर्स, या पूर्ण प्रकारे आतापर्यंत मी 4000 प्लस मुलांना इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 शिकवलं आहे, स्कोर करून दिलेला आहे आणि त्याच अनुभवावरून तुम्हाला या आयडिया सांगतो आहे, ज्या मी आमच्या विद्यार्थ्यांनाही सांगत असतो त्याच तुम्हाला शेअर करणार आहे. नक्की फॉलो करा, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आणि हा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांनाही नक्की व्हिडिओ शेअर करा. सो मित्रांनो बघा, सुरुवात करताना पहिला प्रश्न येतो की पुस्तक कुठलं घ्यायचं, टेक्स्टबुक कुठलं वापरायचं. बाजारामध्ये खूप सारे प्रकाशनाचे टेक्स्टबुक आहेत, रेफरन्स बुक पण आहेत. सो पहिल्यांदा मी क्लिअर करेल, M3 साठी, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 साठी रेफरन्स बुक बिलकुल नका वापरू. मी माझे रिअल एक्सपिरियन्स सांगतो आहे, जे मला क्लिअरिटी आहे, ज्या मी माझ्या विद्यार्थ्यांना 99-98 मार्क घेऊन दिले त्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो. रेफरन्स बुक वापरू नका. रेफरन्स बुक खूप मोठे असतात आणि अभ्यास करणं खूप जड जातं. त्याच्यातनं ऍक्च्युअल आपल्याला युनिव्हर्सिटीला जे एसव्हीयूला जे क्वेश्चन विचारतात ते शोधणं इट इज टू मच डिफिकल्ट. सो रेफरन्स बुक हा ऑप्शन डायरेक्ट कॅन्सल करा. मग आता सेकंड पर्याय राहिला की पुस्तक कुठले घ्यायचे, टेक्स्टबुक कुठले वापरायचे. तर पब्लिकेशन भरपूर आहे, पण मी स्पेसिफिकली तुम्हाला 2 पब्लिकेशन रेफर करेल. एक आहे टेक्निकल पब्लिकेशन, डॉक्टर AR तांबे आणि डॉक्टर SN कडलक हे ऑथर्स आहे, आणि दुसरा निराली पब्लिकेशन. ओके, सो हे 2 एक बेस्ट पुस्तक आहेत. सो मित्रांनो, हे 2 मोस्ट रेकमेंडेड पुस्तक आहे, ज्यातनं तुम्ही M3 चा अभ्यास करू शकता आणि मी 100% गॅरंटी देईल तुम्ही 100 पैकी 100 मार्क देऊ शकता. दोघेही बेस्ट पुस्तक आहे. मी शिकवताना ह्या दोघी, टेक्निकल आणि निराली, दोघांचा रेफर घेऊन मुलांना शिकवत असतो. ओके, आता सेकंड, M3 अभ्यास करताना कॅल्सीचा रोल आहे का जास्त, तर हो. कॅल्सी जेवढा तुम्ही जास्त वापरणार ना तेवढा तुम्हाला पेपर कमी वेळेत कव्हर होतो, शॉर्टकटली फटाफट होतं. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सुद्धा कॅल्सीवर येतात, स्टॅटिस्टिक वगैरे सगळं. युनिट 1 पासून कॅल्सी वापरता आपल्याला आलं पाहिजे, रूट्स फाइंड करता आले पाहिजे. सो वेगवेगळ्या गोष्टी आहे, यासाठी कॅल्सी खूप इम्पॉर्टंट आहे. कॅल्सीच्या ट्रिक्स आपल्याला माहिती पाहिजे. पूर्ण M3 मध्ये आपण असं म्हटलो ना, नियर अबाउट प्रत्येक युनिट मध्ये कॅल्सी लागतो, फक्त आपल्याला तो माहिती पाहिजे वापरायचा कसा, ट्रिक्स वापरायच्या कशा. आणि मग तुमच्या मनात प्रश्न येईल कॅल्सी अलाउड आहे का. 100%. तुम्ही जेव्हा पेपर घेता, क्वेश्चन पेपर तुम्ही आता दिलाच बरोबर, तुमच्या सेकंड सेमिस्टरचा क्वेश्चन पेपर दिला, आता तुम्ही थर्ड सेमिस्टरला आहात इंजिनिअरिंगच्या, तो त्या पेपरवरती मेन्शन केलेलं असतं सायंटिफिक कॅल्क्युलेटर अलाउड आहे. सो कॅल्सी अलाउड आहे आणि कॅल्सी वापरूनच मुलं एवढे स्कोर करतात मित्रांनो. ओके, सो एवढे रिझल्ट मी सांगितलं ना, जे गोष्टी सांगतो मी ह्या सगळ्या प्रूव्ह आहे आणि त्या 100% व्हेरीफाईड आहे. सो कॅल्सीमध्ये पण 2 मुख्य प्रकार आहेत जे मॅक्सिमम यूज होतात. पहिला आहे FX991 ES+, FX991 ES+, आणि सेकंड आहे FX991 MS. FX991 MS हे 2 कॅल्सी इझी आहे वापरायला आणि मोस्ट ऑफ यूज होतात. त्याच्यात जो ES+ आहे तो अजूनही सोपा आहे यूज करण्यासाठी, ज्याच्यात इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मोठे मोठे कॅल्क्युलेशन, रादर दॅन M3 सोडून अदर तुमचे डिपार्टमेंटल सब्जेक्टचे सुद्धा मोठे मोठे कॅल्क्युलेशन त्याच्यात डायरेक्ट सॉल्व्ह करता येतात. आपण जसं लिहितो तसंच आपल्याला ES+ मध्ये पुट करता येतं. सो हे 2 इम्पॉर्टंट कॅल्सी तुम्ही रेफर करू शकता. तसं तिसरा पण बाजारात आला FX991 EX म्हणून आहे, EX, पण तो जास्त थोडा डिफिकल्ट आहे फंक्शन जास्त असल्यामुळे. सो तो जे पहिले 2 कॅल्सी मी सांगितले ES+ आणि MS हेच तुम्ही रेफर करा. ओके, आता आपण पुस्तक घेतलं, आपला कॅल्सी झाला, क्लिअरिटी आली. आता तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती शक्यतो सगळे मुलं करत नाही. म्हणजे काय करतं, इंजिनिअरिंगला आपलं फॅड असतं, एक वही घेतली आपण गेलो आणि त्या वहीत सगळे विषय. पहिल्यांदा समजा सब्जेक्ट फर्स्ट, दुसऱ्या लेक्चरला आपण त्याच वहीत पेज उलटवलं की सब्जेक्ट सेकंड, मागचं पेज घेतलं सब्जेक्ट थर्ड, म्हणजे एकच वही आपले पूर्ण सेमिस्टर भर चालते. तो हे प्लीज इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 साठी करू नका. यस, दिस इज द इम्पॉर्टंट सब्जेक्ट, मोठा सब्जेक्ट आहे आणि असं वेडेपणा केला तर M3 निघणार नाही, स्कोर पण होणार नाही. सो M3 ला खरंच आपल्याला स्कोर करायचं, पास करायचं, तर M3 साठी एक स्पेशल वेगळी नोटबुक घ्या, एक नवी सेपरेट नोटबुक ठेवा. ती स्पेसिफिकली M3 लाच ठेवा. वर्गात जेव्हा शिक्षक येतील ते शिकवतील तुम्हाला, सो त्यावेळी जे काही लिहिणार ते त्या स्पेसिफिक नोटबुक मध्येच लिहा. क्लिअर. सो आता इथपर्यंत आपण आलो, आपलं टेक्स्टबुक झालं, कॅल्सी झालं, त्याच्यानंतर आपण आता वर्गात शिकतो आहे, एक वेगळी नोटबुक पण केली आहे.
आता वर्गात जे शिकवतील ना सर ते क्लासवर्क झालं, करेक्ट. त्याच्यावर सर देणार तुम्हाला ते होमवर्क झाले. सो घरी आल्यानंतर तुम्हाला क्लासवर्क आधी सोडवायचे आहे. क्लासवर्क सोडवले की नंतर त्याच्यावर फक्त व्हॅल्यू चेंज केले असतं शिक्षकांनी. सो ते व्हॅल्यू चेंज केलेले होमवर्क सोडवा. हे दोन क्लिअरिटी झाली आणि क्लासवर्क होमवर्क झाले, कॉन्फिडन्स बिल्ड होतो. मग क्लासवर्क होमवर्क झाला की याच्यानंतर थोडा कॉन्फिडन्स आपल्याला येतो. मग काय करायचं, त्या स्टेप्स आठवून बघायचे. जसं पहिला युनिट आहे तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन एलडी, सर्व डिपार्टमेंटला सेम आहे. सो एलडी मध्ये समजा पहिला आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. मग कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये पहिलं काय आलं की 4 केसेस असतं. पहिले आले रिअल अँड डिस्टिंक्ट रूट, सेकंड आली रिअल अँड रिपीटेड रूट. मग रिअल अँड डिस्टिंक्ट मनातल्या मनात आठवून बघायचं, कारण तुम्ही ऑलरेडी क्लासवर्क आणि होमवर्क मध्ये त्याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलाय, पण हे आठवलं पाहिजे ना. मग मनात आठवून बघायचं. हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये पहिला आहे डिफरंट रूट्स आले पाहिजे. डिफरंट म्हणजे डिस्टिंक्ट आणि ते रिअल पाहिजे. मग कसं, रिअल म्हणजे काय, ज्याच्यात आय नसतो. आणि डिफरंट पण पाहिजे, म्हणजे 2 आणि 3 डिफरंट आहे, करेक्ट. मग त्याचा आपण फॉर्म्युला काय लिहिणार, y c=c1 e⁻mx c2 e⁻m2x. यस, करेक्ट, आठवला फॉर्म्युला. म्हणजे हे मनातल्या मनात एकदा क्लासवर्क होमवर्क सोडून झालं की ते आठवून बघायचं. जसं मी आता आठवलं, हे मनन चिंतन करशाल तरच तुम्हाला ते डोक्यात राहील, कारण नुसतं सोडून उपयोग नाही. ते झाल्यानंतर आपल्याला आठवून बघायचं, म्हणजे मनन करायचं. एकदा मनन केलं, क्लासवर्क झाला, होमवर्क केला, मनन केलं की डोक्यात फिट झालं, बस. आता जास्त वेगळं काही करायची गरज नाही. 15-20 दिवसांनी आपण रिव्हिजन करतो तेव्हा तुम्हाला आपोआप आठवत लागेल. पण या 3 स्टेप फॉलो करा. नंतर पुढचा मुद्दा येतो की अभ्यास. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 मध्ये जर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क घ्यायचे, अबो 90 जायचं, दररोज किती अभ्यास करायला पाहिजे. सो मित्रांनो, दररोज तुम्ही 1 ते 1.5 तास अभ्यास करा. कंपल्सरी 1 ते 1.5 तास. आठवड्यातनं तुम्ही 5 ते 6 दिवस करू शकता. याच्यात तुम्ही जर पिरियड कमी केला, समजा 3 दिवस 2 दिवस केले, तर असं समजा की आपले 10 मार्क कमी होतात. 60, 70, 80 या रेंज मध्ये आपण येतो. मग जेवढा आपण अभ्यास कमी करू ना तेवढं, म्हणजे आठवड्यातनं ऍटलीस्ट 6 ते 7 तास आपला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 चा आपण अभ्यास करायला पाहिजे. तरच आपण अबो 80, अबो 90 जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा. यस. आता पुढचा प्रश्न येतो, क्लासवर्क झाला, होमवर्क झाला, अजून वेगळे प्रश्न सोडवायचे का, कारण नुसतं क्लासवर्क होमवर्क केलं तेवढेच प्रश्न पेपरला नाही आले तर काय. मग याच्यासाठी ऑप्शन असतो की टेक्स्टबुक मी सांगितले तुम्हाला, टेक्निकल आणि निराली. सो या टेक्स्टबुक मध्ये जसं मी सांगितलं, आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचं उदाहरण घेऊया. एलडी मध्ये पहिला टॉपिक आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये आपण वाय चे सीएफ काढतो. सो त्याच्यावरचे जे वर्गातले सरांनी आपल्याला शिकवले किंवा तुम्ही क्लासेस जॉईन केले असतील, क्लासेसच्या शिक्षकांनी शिकवले, क्लासवर्क होमवर्क झाले, त्याच्यानंतर त्याच्यावर जे काही अजून सॉल्व आणि अनसॉल्व प्रॉब्लेम त्या पुस्तकात आहेत ते तुम्ही घ्या. म्हणजे प्रत्येक टॉपिक नंतर पुस्तकात मागे अजून एक्स्ट्रा प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले असतात. काही सॉल्व असतात, नंबर ऑफ अनसॉल्व असतात. सो तेही करा. ती असाइनमेंट झाली. म्हणजे क्लासवर्क, होमवर्क, त्याच्यानंतर आपण काय केलं, मनन केलं, म्हणजे ते आठवून बघितलं, आणि नंतर असाइनमेंट झाली. एवढं परफेक्शन जर दिलं तर तुम्हाला 100 आउट ऑफ 100 घ्यायला कोणीच रोखू शकत नाही, करेक्ट. सो अशा पद्धतीने आपल्याला जायचं आणि डेली 1 ते 1.5 तास आपल्याला करायचा. त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचं आहे फॉर्म्युलेज. यस, जो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 मध्ये नंबर ऑफ फॉर्म्युलेज, जसं मी सांगितलं पहिल्या युनिट एलडी, तिथूनच फॉर्म्युले सुरुवात होते. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये 4 केसेस आहे, रिअल अँड डिस्टिंक्ट, रिअल अँड रिपीटेड, इमॅजिनरी अँड रिपीटेड. प्रत्येकाचे फॉर्म्युले वेगळे आहेत. जसं रिअल अँड डिस्टिंक्टचं काय, y c=c1 e⁻m1x c2 e⁻m2x. त्याच्यानंतर खाली आलो रिअल अँड रिपीटेडचं काय, c1x c2 e⁻m1x. सो फॉर्म्युले प्रत्येकाला आहे. सो प्रत्येक युनिट युनिट मध्ये टॉपिक वाईज फॉर्म्युले लिहा आणि ते भिंतीला चिटकवून द्या. यस, भिंतीला चिटकून देणार ना, ज्या आपण अभ्यास करतो ना, हॉस्टेलमध्ये असो, रूम मध्ये असो, घरी असो. सो जिथे अभ्यास करतो ना, हॉस्टेलमध्ये असेल तर कॉटच्या समोर लटकवा, रूम मध्ये असेल, अभ्यासाची सेपरेट खोली असेल, घरी असाल तर तुमच्या घरी अशा जागी लटकवा की तुमचं लक्ष जाईल. कारण दररोज फॉर्म्युले पाठ होणं गरजेचं. ते बघितले तर दररोज पाठ होतील. आणि त्याच्यानंतर बेसिक डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन आहे. सो तेही जे M1 M2 ला होतं ते पुस्तकांच्या मागे दिलेलं असतं. नसेल तर तुम्ही M1 M2 चं टेक्स्टबुक काढा, त्याच्यामध्ये तुमच्याकडे बेसिक डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आलेले असतील ते करा. त्यानेकरून काय होईल की M3 मध्ये भरपूर सारे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आपल्याला वापरायचे. सो ऑब्विसली ते इकडे क्लिअर झाले की इकडे अडचण येणार नाही आणि तुम्ही 100% स्कोर करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवतो ऍट द एंड, की प्रॉब्लेम सोडवला की थोडं कॉन्फिडंट व्हा, आनंदी व्हा, थोडी स्माइल करा, एक वेगळं. कारण मॅथ्स सोडवल्याने मजा येते. बाकी विषय कसे असतात, थेरॉटिकल विषय पाठ करायला तर डोक्याला ताण जातो. पण मॅथ्स असं एक गणित बघून सोडवलं, एक न बघता सोडवलं की इतकं मजा येते यार, कॉन्फिडन्स आला, मी सोडू शकतो, भारी वाटतं ना. आणि मॅथ्सचं असं नाही समजलं डायरेक्ट झोप लागते, आणि समजलं तर कॉन्फिडन्स इतका वाढतो, आपण एक नाही दुसरं नाही तिसरं एक एक्झाम्पल सोडवतो. यस, सो प्रत्येक एक्झाम्पल सोडवलं की थोडं आनंद व्यक्त करा, कॉन्फिडंट व्हा. सो ह्या स्टेप्स मित्रांनो फॉलो करा. मी 100% शुअरिटी देईल, तुम्ही M3 मध्ये अबो 90, 100 आउट ऑफ 100 सुद्धा घेऊ शकता. आणि M3 चा अभ्यास सुरुवात करताना तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप फॉलो करायच्या आहे. एकदा पुन्हा रिवाइज करून देतो.
पहिल्यांदा रेफरन्स बुक अवॉइड करायचं आहे. सेकंडरी टेक्स्ट बुक टेक्निकल किंवा निराली तुम्ही रेफर करू शकता. थर्ड कॅल्सी 2 आहे, ते दोन्ही कॅल्सी बघा. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की कॉलेजमध्ये जेव्हा सर शिकवते किंवा क्लासेस लावले असेल, क्लासेसमध्ये सर शिकवते तो क्लासवर्क, होमवर्क, करेक्ट. त्याच्यानंतर त्याचं मनन आलं आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला असाइनमेंट म्हणजे पुस्तकातले अनसॉल्व प्रॉब्लेम ते करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युले आहे ते भिंतीवर चिटकून द्यायचे आहे, म्हणजे तुम्हाला दररोज ते बघता येतील. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचे बेसिक तुम्हाला फटाफट कव्हर करून घ्यायचे आणि दररोज 1 तास म्हणजे आठवड्यातून 6 ते 7 तास अभ्यास करायचा आहे. सो आणि शेवटी गणित सोडवलं की थोडा आनंद व्यक्त करायचा, भारी वाटतं आपल्याला. सो ह्या वेळी जा, मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो मित्रांनो. एवढ्या विद्यार्थ्यांना 4000 प्लस विद्यार्थ्यांना मी पास आउट केलेलं आहे. काही काही विद्यार्थी 1-2 दिवसात पास केलेले आहेत. मला माहिती आहे काय करायचं काय नाही आणि त्या कॉन्फिडन्सवर तुम्हाला सांगतोय. या जर प्रोसेस तुम्ही फॉलो केल्या ना, मी 100% गॅरंटी देईल, या 100% गॅरंटी देईल तुम्ही M3 स्कोर करालच. मग त्याच्यात तुम्ही किती तास दररोज अभ्यास करता त्याच्यावरती आहे. मी सांगितलं 6-7 तास जर वीकली अभ्यास झाला तुमचा तर तुम्ही 70-80-90च्या रेंज मध्ये जाता. जर हुशार मुलगा असेल, सामान्य मुलगा असेल तर त्याला तो 6-7 तासाचा अभ्यास वाढवावा लागेल. त्याला 10-1 तास वीकली अभ्यास करावा लागेल, 10-12-14 तास. सो आपापल्या बुद्धिमत्तेनुसार ही आकडा कमी जास्त आपण ठरवायचा. ते तुम्हाला स्वतःला कळेल जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करायला जाशाल की मला एक प्रॉब्लेम सोडवायला किती वेळ लागतो, किती वेळात होतो, अनसॉल्व्ह प्रॉब्लेम सोडवायला किती वेळ लागतो. सो तुमची बुद्धिमत्ता तुम्ही चेक करू शकता. सो ह्या वेळी जा, 100% तुम्ही क्लिअर करशाल. आणि तुम्हाला अजून काही डाऊट आले ना, खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आम्ही नक्की पर्पल इन्स्टिट्यूटकडनं याच्यावरचंही सोल्युशन दिलं. आणि व्हिडिओ आवडली असेल नक्की शेअर करा, लाईक करा. तुम्हाला अजून काही वेगळ्या टॉपिक्सवर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 रिलेटेड काही डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकता, आम्ही त्याच्यावर पण व्हिडिओ देऊ. सो नक्की कनेक्टेड राहा. थँक्यू.